नमस्कार मित्रांनो, पीबी तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कसं काय चाललंय तुमचं? झालं का जेवण वगैरे? काय नाही. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की पूजाची तब्येत खूपच थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळं ब्लॉग ती काही बनवू शकत नाही, म्हणून मीच ब्लॉग बनवतो. आणि दुसरा विषय काय आहे की ती आजारी असल्यामुळं माझं पण लक्ष जास्त असं ब्लॉग वगैरे मध्ये जात नाही. कारण कसं आहे, घरचा माणूस म्हणजे जी घरातली लक्ष्मी जर आजारी असेल तर बाकी गोष्टीला लक्ष जात नाही. तसं माझं बी लक्ष सेम होतंय. पण मी तुम्हाला कसं, तुम्हाला पण आमच्या व्हिडिओची म्हणजे वाट बघता की व्हिडिओ का नाही टाकले, काय झालं, पुढं कसं झालं, बरी आहे का पूजा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बी बघायच्या असतात, म्हणून तुम्ही व्हिडिओची वाट बघता, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, हेच मला म्हणायचं आहे की जर एक घरातली लक्ष्मी म्हणजे आपली बायको जर आजारी असेल तर घराचा काय हाल होतो आणि काय कसं होते, म्हणजे ते विचारच करू नका तुम्ही. असे घराचे हाल होतात की विचारू नका. आता माणूस माणूस काय करणार हो? माणूस फक्त वर जेवढे काम आहेत तेवढे करू शकतो. तिला बाहेरून काही खायला घेऊन आणू शकतो, काहीतरी खायला, म्हणजे घरी का आम्हाला मी करायचं म्हणलं की होतंय, पण पसारा खूप पडणं, सामान इकडं तिकडं पडणं, ते काही गोष्टी, भांडी, हे ते अमकं तमकं लय होतं ते. म्हणून आपण लय काय करतो, बाहेरून जेवण मागवतो आणि तिचं पोट भरवतो, म्हणजे तिला बी समाधान वाटेल. पण घरातली काय परिस्थिती आहे हे तुम्हाला मी आज दाखवतो. आणि हे सत्य आहे. जर घरातली म्हणजे करणारी जे लक्ष्मी आहे घरातली तुमच्या, म्हणजे आपली बायको जर आजारी असेल तर घरातली परिस्थिती काय होती, म्हणजे ते झाडू मारणं प्लस भांडी घासणं, म्हणजे भांडी तशीच राहणार, झाडू मी मारतो पण बाकी गोष्टी तर आहे ते तसेच. तर तुम्हाला मी छोटंसं दाखवतो. तुमच्यासोबत बी असं होतंय हे मला चांगलं माहिती आहे, पण आता मी हे माझं सगळं मत तुम्हाला मांडतोय, पण बाकीचे मांडत नाही तसं मी मांडतोय. तुम्ही बघा काय काय कंडिशन आहे. तरी बघा, हे सगळं पसारा तसाच पडलाय. इथं भांडी आहे तर काही भांडी तिनं घासलेली आहेत, काही भांडी घासायची आहेत. हे किचनवर असंच आहे. मी फक्त तिच्यासाठी चहा वगैरे करून दिलाय. फ्रीजच्या वरी पण भरपूर आहे. झाडू मारलाय मी तसं, पण त्यांच्यासारखं थोडी आपल्याला जमणार आहे. किचनवर तशीच भांडी आहेत सगळी. आता हे मी थोडंसं जेवढं होतंय मला तेवढं मी सगळे एक टोपल्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि उद्या ती बरी झाली की परत ती करलच सगळं. अक्षरशः देव एक मी धुवून गेलो होतो कंपनीत, कारण मी तेवढं एक करू शकतो की देवाची पूजा तर करू शकतो. म्हणून म्हणलं देवाची पूजा तेवढं करून घ्यावं, म्हणून मी सकाळी देवाची पूजा वगैरे करून गेलोय. आणि तिला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत मीच करणार आहे. तर बघा, हे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला, की घरातली जे आपली बायको जर आजारी असेल तर आपल्या घरातला पार कायापलट होतो, की घरामध्ये सगळं विचलित होतंय. आणि लोक म्हणतात की बायको माहेरी गेली की मस्त मजा करायची, पार्ट्या करायची, सगळं मान्य आहे. पण ती पार्ट्या किती दिवस, एक दिवस भारी वाटते, 2 दिवस भारी वाटते, पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला जे तुमची बायको माहेरी गेली ना तिला परत आणायची इच्छा होणारच आहे. कारण तुम्ही जे करताय ना, तुम्ही साफ घर नाही ठेवू शकत, म्हणजे साफसफाई नाही करू शकत. तुम्ही फक्त एन्जॉय करण्यासाठी बस, म्हणजे कोणी दारू पित असेल त्यांनी दारू पिन, कोणी चिकन खात असेल पार्ट्या करेल, एवढ्यासाठी वगैरे तुम्ही माहेरला बायकोला पाठवतात, हे मला मान्य आहे. आणि मी पण असं म्हणत होतो पहिलं की बायकोला माहेरी पाठवलं तर काही नाही. पण काही म्हणा, बायकोला माहेरी पाठवतो, पण काय होते, 1-2 दिवस तुम्हाला भारी वाटेल, पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच बायकोची गरज भासणार. म्हणजे कसं, अंगातली कपड्यापासून आंघोळीच्या पाण्यापासून हे सगळं तुम्हाला हे तुमची बायकोच देते, दुसरं कोणी देत नाही. त्यासाठी बायको ही खूप महत्त्वाचीच आहे. आणि आईच्या नंतर जर कोणी काळजी घेणारं आपलं म्हणलं ना, तर ती बायको असते, बाकी कोणी घेत नाही. म्हणजे पहिली आपली आई आणि दुसरी ही आपली बायकोच असते. हे शेवटपर्यंत साथ देणारे 2 मेंबर आहेत, बाकी कोणी कोणाचं काही नसतंय. त्यासाठीच मित्रांनो एवढंच म्हणणं आहे, जेव्हा ती आजारी असेल तेव्हा तिच्यावर थोडंसं तुम्ही लक्ष द्या. तिला होते तेवढं तिची काळजी घ्या. तिचं जेवढं कामामध्ये हलकं होईल
तर मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुमची बायको जर आजारी असेल तर होते तेवढं तिला मदत करा आणि तिची काळजी घ्या. आता मी तर मला जेवढं होते तेवढं करतोय, त्याच्यापेक्षा जास्त काही जमत नसेल तर मी तिथं थांबतो. आणि मला एवढंच म्हणायचं की आज तिची तब्येत खराब आहे, आपण जर तिला साथ दिली तर उद्या आपण आजारी असताना ती आपल्याला साथ देईल. तर एकमेकालाच आपण बघावं लागेल, दुसरं कोणी येणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटू उद्याच्या भागात. हे बघा, आजारी तर आहे पण काय करणार, जास्त झोपून नाही राहू शकत म्हणून आज मोबाईल बघत बसले. तर मित्रांनो, हे तुमचे ब्लॉगचे मेन हेड. तर चालतंय मित्रांनो, आता हिची तब्येत आहे खराब हे मला तर माहितीच आहे, पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वाटणार नाही की बिमार आहे मी. चालेल मित्रांनो, सपोर्ट करत राहा आम्हाला असंच. बाय.